नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की आम्हाला 2,000 रुपये मिळणार की 3,000 रुपये, कारण की ही रक्कम जी आहे नमो शेतकरी योजनेची वाढवून येणार आहे का, या संदर्भात आपण माहिती पाहू. त्या व्हिडिओला सर्व लाईक करा. या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी. आपल्या सर्वांना माहीत आहे, नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या माध्यमातून अनेक वेळा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 7वा हप्ता वितरित केला आलेला आहे. आणि हा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचा म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण एक लक्षात घ्या, नमो शेतकरी ही योजना जी आहे महाराष्ट्र राज्याची आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून, या शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. कृषी विभागाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येण्यासाठी PM किसान योजनेचे आपण लाभार्थी असणं गरजेचं आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर किती हप्ते आलेत, तर मुख्यतः 7 हप्ते टाकण्यात आले आहेत. आणि हा 7वा हप्ता शेतकरी बांधवांचा टाकण्यात आल्याच्या नंतर PM किसान योजनेचा 21वा हप्ता टाकण्यात आला. आता 22वा हप्ता पण येईल, पण अद्यापही 8वा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या अगोदर येईल. म्हणजे अगोदर 8वा हप्ता येईल, नंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता येईल. अशा पद्धतीने 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत. 3,000 रुपये नव्हे. यामध्ये वाढ झाली नाही. हप्त्यामध्ये वाढ करायला पाहिजे होती, पण अद्यापही करण्यात आलेली नाही. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर हा हप्ता येण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे. ही महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या. धन्यवाद. जय शिवराय.